कोकणातील गुहागर मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव हे त्यांच्या चिपळूण तालुक्यातील कुरंबव या गावी कुटुंबासह शेतीमध्ये रंगले आहे। पण त्याआधी व्हिडिओला लाईक करा, बातमी महाराष्ट्राची ह्या आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करा। आमदार भास्कर जाधव यांचे एकत्र कुटुंब असून दरवर्षी भात, नाचणी, मका यासह विविध प्रकारची कडधान्ये, भाजीपाला लागवड ते करतात। दरवर्षी न चुकता ते शेतामध्ये कामाला उतरतात। पॉवर टिलरने शेती नांगरून सर्व प्रकारच्या कामांना मोठा हातभार लावतात। कुणी हलवा ग रामाला मी गुंतले कामाला, 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 कुणी हलवा ग रामाला मी गुंतले। गावचा आहे ग्रामीण भागातला आणि खूप लहानपणापासून आम्ही शेती करतो आणि ही शेती आम्ही कधीच सोडलेली नाही। त्यामुळे कधीपासून केली म्हणण्याच्या मला कधी कळायला लागलं तेव्हा आमचे आजोबा शेती करत होते, माझे वडील आणि शेती करत होते, आता मी करतो, माझे भाऊ करतात, आमची मुलं ती तिकडे आहेत बघा, भावांची मुलं बिलं सगळे आहेत। आम्ही नेहमीच शेती करत असतो। शेतीमध्ये चांगलं उत्पादन निघतंय, मशागत चांगली होते, चांगल्या पद्धतीनं कशावर काय उपचार करायचे हे भास्कर जाधवांना माहिती असतात। सध्या राजकीय वातावरण बघताय तुम्ही, कशा पद्धतीने उत्पादनाला धोका निर्माण झालेला आहे आणि त्या पद्धतीने कशी उपाययोजना करण्यासाठी काय प्लॅन आहे? असं आहे की मुळामध्ये शेती करणं हे अत्यंत आवश्यक आहे, परंतु आता बहुसंख्य लोकांनी शेती सोडलेली आहे। ही अत्यंत चिंतेची बाब आहे। सर्वसाधारणपणे आता 2 रुपये 3 रुपये किलोनी धान्य मिळतं, त्यामुळं बहुसंख्य लोक शेतामध्ये येतच नाहीत। थोडेफार लोक जे कोणी शेती करतात ते हे हंगामी ही शेती असल्यामुळं पाऊस आला की त्याची ताबडतोब संधी साधावी लागते, चिखल करावी लागते। त्यामुळं आम्हाला किंवा अन्य लोकांना त्या ठिकाणी शेतमजूर मिळतच नाही। शेतमजूर मिळत नाही याचं कारण मी सांगितलं की लोकांना आता फार काही शेती करावी असं वाटत नाही, परंतु शेती ही केलीच पाहिजे। कोणतरी पिकवतो म्हणून आम्हाला धान्य अल्पदरात असेल, मोफत असेल हे मिळतं आणि म्हणून कोणतरी पिकवतो म्हणजे आम्ही देखील ते धान्य पिकवलं पाहिजे, आम्ही देखील ते कमी दरात घेतलं तरी हरकत नाही। परंतु आता शेती करणं फार अवघड झालंय आणि म्हणून सरकारला भविष्यामध्ये ही शेती MREGS अंतर्गत किंवा रोजगार हमी योजनेअंतर्गत कर्मचारी वर्ग, शेतमजूर वर्ग पुरवता येईल का याचा विचार शासनाला करावा लागेल। त्याचबरोबर या शेतीला औद्योगिकरणाचा दर्जा देता येईल का याचा सुद्धा विचार शासनाला करावा लागेल, तरच ही शेती टिकून राहील। त्यापेक्षा जवळजवळ लोकांनी आता शेती सोडलेली आहे, ही खूप गंभीर गोष्ट आहे। आज तुम्ही शेतामध्ये मशागत करताय, पुढच्या 1-2-4 महिन्यामध्ये विधानसभेची निवडणूक येते, त्या विधानसभेच्या निवडणुकीची मशागत तुम्ही कशा पद्धतीने करायचं ठरवलंय? नाही, विधानसभेच्या निवडणुकीची मशागत तर माझी चालूच आहे, ती कायमच चालू असते। परंतु आम्ही गेल्या अनेक वर्षामध्ये किंवा कधीच रेशनिंगवरचं धान्य आम्ही कधी खाल्लेलं नाही। 1972चा दुष्काळ मी अनुभवलाय, माझ्या पिढीनं अनुभवलाय। अमेरिकेमधला आलेला लाल मिलो तो मिळण्याकरता काय काय यातायात करावी लागत होती आमच्या वडिलांना वगैरे, ते आम्ही बघितलेलं आहे आणि तेव्हापासून आम्ही कधीही रेशनिंगचं धान्य खात नाही आणि म्हणून हे सीझन साधलं पाहिजे। हा सीझन हातातून जाता कामा नये। माणसं काणसं मिळत नाही म्हणून रडत बसून चालणार नाही। इथं
आज नांगर डोंगर मिळत नाही म्हणून थांबून चालणार नाही. म्हणून आपल्या मुली बाळी मुलं बाळ नाते गोत्यातल्या बहिणी बिहिणी त्यांची मुलं सगळी गोळा करावी लागतात आणि ही शेती करावी लागते. निवडणुकीची मशागत तर सुरूच राहील, पण ही मशागत आहे ही जर आम्ही साधली योग्य वेळेला केली तर आम्ही वर्षभर जेवू, वर्षभर आम्ही धान्य खाऊ आणि ते आम्ही रेशनचं खात नाही. त्यामुळे ही मशागत देखील तितकीच महत्वाची आहे. अधिवेशनाच्या म्हणा गाड्या वाजवारे एखादं मशीन कोण चालू करतोय? शेती भास्कर जाधव करतात त्याच्यासोबत शेतामध्ये आहे. शेतामध्ये ह्या वेळेला आलोय शेतामध्ये अशा पद्धतीने तिकडे वळलं पाहिजे लोकांनी. भोसरीचं दोघं